हे पहा, केशरयुक्त मसाला दूध तयार झालेले आहे। दुधाला रंग तर काय छान आलेला आहे। हे मसाला दूध बनवायलाही खूप सोपे आहे। आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाचा मसाला व त्यापासून मसाला दूध कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवलं जातं आणि त्याचा नैवेद्य लक्ष्मी देवीला आणि चंद्राला दाखवला जातो। दुधामध्ये चंद्राची किरणे पाडली जाते आणि त्यानंतरच ते दूध पिले जाते। तर हे मसाला दूध बनवणे खूपच सोपे आहे। हा दुधाचा मसाला आपण घरी बनवला तर खूपच स्वस्त पडतो, विकतचा बऱ्यापैकी महाग आहे। मी हे काही साहित्य घेतलेले आहे, त्यापासून जवळजवळ 200 ग्राम मसाला तयार होतो। नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।